गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. ही नदी महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड व गडचिरोली जिल्ह्यातून आग्नेय दिशेने वाहते. पुढे तेलंगणा व आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन राजमुद्री जवळ बंगालच्या उपसागराला मिळते, जिची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. गोदावरी नदीच्या उपप्रमुख नद्या प्रवरा, मुळा, मांजरा, इंद्रावती, बिंदुसरा, दारणा. तसेच महत्त्वाचे जलाशय व धरणे गंगापूर धरण, नाशिक, नागनाथ सागर, पैठण. नाशिक येथील रामकुंड हे गोदावरीच्या काठावर बसलेले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला मिळण्या अगोदर गोदावरी नदी 2 उपनद्यांमध्ये विभाजित होते. त्यांना वशिष्ठ गोदावरी व गौतमी गोदावरी या नावाने ओळखले जाते. गौतमी नदीचे पुन्हा गौतमी व नीलारेऊ असे 2 उपविभाग तयार होतात. त्याचप्रमाणे वशिष्ठ गोदावरीचेही वशिष्ठ व वैनतेय असे 2 उपविभाग तयार होतात. गोदावरी नदी तेलंगणातून पुढे ती आंध्र प्रदेशात प्रवेश करते आणि राजमहेंद्री जवळ पोचते. आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री जवळ गोदावरी 2 शाखांमध्ये गौतमी आणि वशिष्ठ या नावाने विभागली जाते आणि शेवटी नरसापुरम येथे बंगालच्या उपसागराला मिळते. या अंतिम टप्प्यात अनेक प्राचीन नृसिंह मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे आहेत, ज्यामुळे या नदीला मोठी सांस्कृतिक मान्यता आहे. आंध्र प्रदेशात दर 12 वर्षांनी पुष्करम मेळा गोदावरी तीरावर भरतो. कुंभमेळ्याप्रमाणेच या मेळ्याचे स्नान महात्म्य सांगितले जाते. आंध्र प्रदेशात कंदाकुर्ती येथे मंजिरा नदी, हरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल आहे. शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालये आहेत. बारस येथे देवी सरस्वतीचे मंदिर असून धर्मापूर हे सुद्धा प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पट्टीसीमा या नयनरम्य स्थळी गोदावरी नदीच्या मधोमधच देवकूट डोंगरावर वीरभद्र मंदिर आहे. राजमहेंद्री हे गाव राजमुद्री या नावाने देखील ओळखले जात असे. राजा महेंद्रवर्मन हा इतिहासातील पहिला ज्ञात तेलुगू राजा येथे होऊन गेला. दौलतेश्वरम येथे 100 वर्ष जुना आशियातील सर्वात लांब लोहमार्ग पूल आहे.
नाशिक येथे उगम पाहून आंध्र प्रदेश पिठापूर येथे बंगालच्या उपसागराला येऊन मिळते इकडे. गोदावरी नदीचा उगम व समुद्राबरोबरचा संगम याबाबत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा व पुढील यूट्यूब चॅनलवरील पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराचे दर्शन घ्या.